ये हमारे पार्टी की ये भूमिका है और हम ऐसे समझते हैं कि उनसे गलती से जो स्टेटमेंट निकल गया है उसके लिए हम लोग माफ़ी चाहते हैं। आगे चल के ऐसा कोई भी स्टेटमेंट हमारी पार्टी के एमएलएज हो या दूसरे कोई प्रवक्ता हो उनकी तरफ से नहीं निकलेगा। जब भी कोर्ट में कोई भी मैटर चलता है उस पर कोई भी कमेंट देना गलत है और यही हमारी पक्ष की भूमिका है। तो इस भूमिका को हम लोग लेके चलेंगे। इससे आगे चल के ऐसा कोई भी वक्तव्य किसी से भी नहीं होगा। और भरत शेठ गोगावले जी ने भी प्रेस कॉन्फ्रेंस लग के ये कहा है कि गलती से वो जिक्र कर रहे थे सीमा भाग का और उसमें जो देर लग गई, ऐसी उन्होंने जो लिंक किया वो उन्होंने उसके लिए भी कहा है कि मुझे ऐसे कुछ नहीं कहना था, गलती से मुझसे निकल गया। तो आगे चल के ऐसे गलतियां नहीं होंगी, उनकी तरफ से मैं ये स्टेटमेंट दे रहा हूँ। त्यांना आता देखिए वो एक डिफरेंट सब्जेक्ट है, उसमें पहले मैं मराठी में बोलता हूँ, बाद में आपको हिंदी में देता हूँ, क्योंकि मुझे भी अभी जाना है अपना मेरे कॉन्स्टिट्यूंसी में। हमारे यहाँ गणपति का बहुत फेस्टिवल चलता है कोकण में, तो इसलिए मुझे भी जाना है, उसकी तैयारियां देखनी है, वहाँ पे शामिल भी होना है। तो मैं जल्दी में आपको बोल दूंगा दो जो विषय है उसके बारे में। एक जो चीज़ है क्या असं आहे की आदरणीय शिंदे साहेब आणि आम्ही त्यांचे सर्व सहकारी हे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातो। त्यांनी ज्या प्रथा परंपरा निर्माण केलेल्या आहेत या हिंदुत्वाच्या दृष्टीने निर्माण केलेल्या होत्या। दसरा हा हिंदूंचा एक असा सण आहे की ज्याच्यामध्ये आपण सीमोल्लंघन म्हटलं जातं, चांगल्या कामाची सुरुवात आपण त्या दिवशी करतो आणि त्याच्यामुळे दसरा मेळावा आणि बाळासाहेब हे एक अविभाज्य किंवा ज्याला वेगळं करता येत नाही असं हे नातं आहे। बाळासाहेबांच्या विचारावर ज्यावेळेला आम्ही चालतो त्यावेळेला त्यांच्या विचारापासून आम्ही कधी लांब गेलेलो नाही आहे, त्यांच्या हिंदुत्वाच्या विचारापासून आम्ही कधी लांब गेलेलो नाही आणि ती ठाम भूमिका आदरणीय शिंदे साहेबांची आहे। आणि त्याच्यामुळे दसरा मेळावा घ्यावा की घेऊ नये याबाबत कुठलीही चर्चा ही आदरणीय शिंदे साहेबांनी स्वतः केलेली नाही आहे। दसरा मेळावा ही बाळासाहेबांनी सुरू केलेली परंपरा आहे। बाळासाहेबांनी सुरू केलेल्या परंपरा कायम राहिल्या पाहिजेत अशी शिंदे साहेबांची भूमिका आहे। याच्यामधून कुठलाही वाद निर्माण होता कामा नये। बाळासाहेबांच्या विचारावर ज्याला आम्ही चालतो त्याला बाळासाहेबांच्या विचाराचं तंतोतंत पालन करणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते करू। सर पण या प्रकारे पाहतो आपण की उद्धव ठाकरेंनी जे आहे ती दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्यासाठी बोलवर आहे। नाही, परवानगी हा वेगळा विषय असतो आणि दसरा मेळावा आमच्या म्हणजे शिंदेसाहेब दसरा मेळावा घेणार आहेत अशी जी एक बातमी आलेली होती त्या संदर्भातला हा खुलासा आहे। मी त्या डिपार्टमेंटचं प्रतिनिधित्व करत नाही, मी होम डिपार्टमेंटचं प्रतिनिधित्व करत नाही, जे डिपार्टमेंट मेळाव्यांना परवानगी देते। त्याच्यामुळे होम डिपार्टमेंटचे मंत्री स्वतः फडणवीस साहेब आहेत, ते याच्यावर योग्य तो निर्णय घेतील आणि तो त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल। परंतु बाळासाहेबांनी चालू केलेल्या परंपरा कायम राहाव्या, त्यांचे विचार कायम राहावे याच्याबद्दल संपूर्ण शिवसेना आणि आदरणीय शिंदे साहेब हे कटिबद्ध आहेत आणि ते त्याच्यामध्ये कुठलाही वाद निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश नाही आहे। त्यांचं एकमेव आहे की बाळासाहेबांचा विचार कायम राहिलेला आहे आणि बाळासाहेबांच्या विचारापासून शिवसेना आणि शिंदे साहेब कधीही दूर गेलेले नाही आहेत। जे लोक बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेलेले आहेत त्यांनीच विचार केला पाहिजे की आपण काय करावं करू नये, कोणाशी युत्या कराव्या, कोणाबरोबर जावं। बाळासाहेब कधीही त्यांचे जाज्वल्य विचार होते आणि त्याच्यामुळे हिंदुत्वापासून कधी लांब गेले नाहीत आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर त्यांनी कधीही आघाडी केली नसती, ती महाराष्ट्रामध्ये घडली। हेच बाळासाहेबांच्या विचारापासून लांब जाणं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही बाळासाहेबांच्या विचाराशी एकनिष्ठ आहोत आणि आम्ही त्यांच्या विचाराशी एकनिष्ठ राहू। सर फक्त दोन प्रश्नांची म्हणजे उकल होत मला जरा पटकन आपण विचार करा, मला असं फ्लाईट पकडायचं। एक मिनिट यार, मला संपू द्या एक मिनिट। फक्त दोन गोष्टी समजायच्या, शिंदे साहेब स्वतः दसरा मेळावा घेणार आहेत की नाही म्हणजे हा एक स्पष्टीकरण हवं आहे। दुसरा मुद्दा की तुम्ही सांगितलं की गृह विभाग परवानगी देतात, काही परवानगी गृह विभाग देतं ही वस्तुस्थिती, पण मुंबई दसरा मेळाव्याची परवानगी हे मुंबई महापालिका जे नगर विकास विभाग स्वतः मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत येतं, तर मग परवानगी नेमकी कुठे अडकलेली? एक गोष्ट अशी आहे की दसरा मेळावा घ्यावा की घेऊ नये याच्या संदर्भात कुठलीही चर्चा
आदरणीय शिंदे साहेबांनी केलेली नाही, कोणाशीही केलेली नाही आहे. त्याच्यामुळे मी आताच आपल्याला सांगितलं की बाळासाहेबांच्या विचारापासून आम्ही कुठेही लांब गेलेलो नाही आहे, परंतु बाळासाहेबांच्या विचारावरून कुठेही महाराष्ट्रामध्ये मतभेद व्हावे असं कुठलंही हे नाही आहे. त्यांना जर उद्या वाटलं की मेळावा घ्यावा तर अमुक ठिकाणीच घ्यावा असं काही नाही आहे, दुसऱ्या ठिकाणी ते घेऊ शकतात. शेवटी दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे, परंतु दसरा मेळावा स्वतः शिंदेसाहेबांनी घ्यावा की नाही याच्याबद्दल काय बोलायचं असेल तर योग्य वेळ आल्यानंतर शिंदेसाहेब त्याच्यावर बोलतील. पण सध्या तरी अशी काही चर्चा झालेली नाही आहे, कारण मी ज्यावेळेला एखादं स्टेटमेंट देतो त्यावेळेला मुख्यमंत्री महोदयांशी बोलूनच देतो. त्याच्यामुळे अशा विषयामधून वाद निर्माण करणं हा शिंदेसाहेबांचा मुळात स्वभाव नाही. शिंदेसाहेबां हे बाळासाहेबांशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, आणि त्याच्यामुळे ज्याला हा विषय येईल त्याला ते योग्य तो निर्णय घेतील आणि त्याप्रमाणे पुढचे जे काय करायचं तयारी करायची ते पुढची तयारी होईल. आज तर अशी काही चर्चा झाली नाही किंवा असा कुठलाही निर्णय आज त्यांनी घेतलेला नाही आहे. उद्धव ठाकरे गटाकडूनही दसरा मेळाव्याला परवानगी मागितली, परंतु अजून ती परवानगी मिळाली नाही. याचा अर्थ असा आहे की शिंदे सरकार असल्यामुळे त्यांना परवानगी मिळणार नाही असं दिसतं. नाही, असं बिलकुल नाही. असं मी स्टेटमेंट कुठे केलेलं आहे? त्यांनी परवानगी मागावी, त्या ठिकाणी कोर्टाचे अनेक निर्बंध आहेत. निर्बंध असताना सुद्धा अशी परवानगी देता येते की नाही याचा व्यवस्थित अभ्यास करून त्याच्यावर निर्णय घेतले जातील आणि ते निर्णय हे सर्वांना समान न्याय देतो. शेवटी ज्यावेळेला शिंदेसाहेब सत्तेवर आलेले आहेत, फडणवीस साहेब सत्तेवर आले आहेत, ते सर्वांना समान न्याय देणार, ते कोणावरही अन्याय करणार नाहीत याची मला खात्री आहे. त्याच्यामुळे याचा निर्णय होत असताना सुद्धा तो पक्षपातीपणे निर्णय घेतला जाणार नाही एवढं मी आपल्याला निश्चितपणे सांगू शकतो. मी जरा एक मिनिट, आता मी हिंदीमध्ये बोलतो कारण मला सुद्धा जायचं आहे. जरा 2 मिनिटं सर, 2 मिनिटं थांबा, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. आधी हिंदीमध्ये मी सांगतो कारण प्रेस मला संपवायची आहे. जो एक न्यूज़ आई थी कि शिंदे साहब दसरा मेलावा लेने वाले हैं, तो इसके बारे में शिंदे साहब का यही कहना है कि बाला साहब के विचारों से वो कभी भी अलग नहीं हुए. आज भी वो वही मार्ग पे चलेंगे जो बाला साहब ने दिखाया हुआ मार्ग है. लेकिन दसरा मेळावा लेना है या नहीं लेना है उसके बारे में उन्होंने कोई भी निर्णय नहीं लिया है और उसके बारे में कोई भी चर्चा नहीं हुई है. जो भी निर्णय होगा, अगर होगा तो इसके बारे में आपको पता कर दिया जाएगा. आज तक तो ऐसी कोई बात नहीं हुई है, लेकिन बाला साहब के विचारों पे चलना है. जो परंपराएं उन्होंने चालू की थी उन परंपराओं को कायम रखना है. ये भी शिवसेना होने की वजह से उनकी जिम्मेदारी है और वो उस जिम्मेदारी से परे नहीं हटेंगे. लेकिन किसी भी एक इवेंट की वजह से महाराष्ट्र में कोई भी संघर्ष की स्थिति पैदा हो, ऐसे वो कभी भी नहीं करेंगे. उन्हें बाला साहब के कदमों पे चलना है और ये करके महाराष्ट्र में अच्छा काम करके दिखाना है. तो जो भी परंपराएं थी, जो भी विचार थे बाला साहब के, वो शिवसेना के लिए आज भी आदरणीय है और उन्हीं उनके दिखाए हुए मार्ग पे ही हम लोग चलेंगे. नहीं, आपको आपकी जो इन्फॉर्मेशन है उसको क्रॉस चेक करना पड़ेगा. ऐसे कभी भी नहीं हुआ है. ये जो परमिशंस है उसके लिए देर लगती है क्योंकि कोर्ट के जो निर्देश है वो निर्देशों का पालन करना पड़ता है. आप जो बोल रहे हैं ऐसे पहले नहीं हुआ, आप फिर एक बार चेक कीजिए. इतना समय तो लग जाता है. तो इसके लिए कि कोई भी इसके लिए एप्लीकेंट हो उनके बारे में द्विजाभाव नहीं किया जाएगा. हर एक को समान न्याय देना ये फडणवीस साहब की और शिंदे साहब की नीति है. आज शिंदे साहब की सरकार है तो वो इसको बायस नज़र से नहीं देखेगी. जो भी रेगुलर उसका स्क्रूटिनी करना है वो करके उस पर वो निर्णय ले लेंगे. वो निर्णय क्या होगा ये बोलने के लिए मैं ऑथराइज नहीं हूँ. ये होम डिपार्टमेंट है और बाकी के जो एजेंसीज है वो इकट्ठा आके ये निर्णय लेते हैं और ये निर्णय लेते समय निपक्षपात से ये निर्णय लिया जाएगा. नहीं, आप ऐसे क्यों सोचते हैं? महाराष्ट्र की कैपिटल ही मुंबई है, तो मुंबई में ही बाला साहब का विचार यहाँ पे जो हम मराठी में बोलते हैं कि एक पौधा जब लगाया जाता है तो पौधा लगाया गया मुंबई में और पौधे का पेड़ बन गया तो पूरा महाराष्ट्र उसमें आ गया. तो हम वो पौधा जहाँ पे लगाया वो मुंबई को क्यों छोड़ेंगे? मुंबई तो अस्मिता है महाराष्ट्र की और मुंबई में
जो भी होना है, समझिए ग्राउंड्स है, तो मुंबई में बहुत सारी ग्राउंड्स है। ऐसे नहीं है कि विचार एक ही ग्राउंड पे पलता और बढ़ता है। तो वो विचार और विचारधारा महत्वपूर्ण है। और कल आप बोलिए कि दसरा मेड़ावा में कांग्रेस वाले आ जाए, उसमें राष्ट्रवादी वाले आ जाए, तो आएंगे नहीं, क्योंकि उनके वो विचारधारा नहीं है, वो हिंदुत्व की विचारधारा उनके पास नहीं है। उनके लिए तो ये सब चीजें, ये जैसे उनसे वो नफरत करते हैं, उससे दूर रहते हैं, तो वो उनकी विचारधारा है। बाबा साहब की विचारधारा बाबा साहब की विचारधारा है, हिंदुत्व का विचार है, हिंदुत्व का विचार है। तो उससे ये लोग नहीं जुड़ सकते। लेकिन हम भी शिवसेना है, तो शिवसेना होने की वजह से जो भी हमारा कर्तव्य है वो कर्तव्य हम करेंगे। लेकिन आज शिंदे साहब ने कोई भी निर्णय नहीं लिया है, ना कि इसके बारे में चर्चा की है कि उनको दसरा मेड़ावा लेना है या नहीं लेना है, और उसके लिए वो दूसरे किसी को पाबंदी भी नहीं लगाएंगे। तो ये मैं बहुत क्लियर। आपके क्षेत्र में एक सवाल ये है, एनसीपी की तरफ से प्रचार किया जा रहा है, बदनामी की जा रही है ताकि वो अपनी ताकत बढ़ा सके, जिस तरह से कि 50 ओके पूरा माहौल आपके क्षेत्र में बनाया जा रहा है, ये क्या है? देखिए, पूरे महाराष्ट्र को मालूम है कि खोखे संस्कृति महाराष्ट्र में किसने लाई, तो वो एनसीपी ने लाई और वो कांग्रेस ने लाई। हमें तो खोखे से कुछ लेना देना बिल्कुल नहीं है, हमको हमारे वसूले से। इसीलिए मैंने चैलेंज दिया था कि 50 खोखे, जो 50 खोखे का मतलब होता है 50 करोड़ रुपया, 50 करोड़ रुपीज। आप करोड़ रुपीज तो छोड़ दीजिए, अगर आप 50,000 भी हमने लिए हैं, तो मैंने बोला था कि मैं अपना इस्तीफा दे दूंगा, मैं सार्वजनिक जीवन से निवृत्त हो जाऊंगा। ये बातें ऐसी नहीं चलती है, आपके कुछ वसूल भी रहते हैं, और अगर उन उसूलों पे चलना है तो आपको भी बहुत सारा कष्ट लेना पड़ता है। लोग जो गलत आपके बारे में जो गलत अफवाहें फैलाते हैं, उसको भी आपको फेस करना पड़ता है। और इसको मैं गोबेल्स नीति बोलता हूँ। 100 बार जब झूठ कहा जाता है तो लोगों को लगता है कि ये सच है, लेकिन ये लोग चाहे 100 बार झूठ बोले तो महाराष्ट्र की जनता उसको सच करके कभी भी एक्सेप्ट नहीं करेगी, क्योंकि ये क्रांतिकारों की भूमि है, ये एक सामाजिक क्रांति की भूमि है। तो इसमें ये गोबेल्स नीति और गोबेल्स का प्रचार नहीं चलेगा। ये गोबेल्स नीति वो सीखे हैं जर्मनी से, जहाँ पे गोबेल्स हिटलर के एक सहयोगी थे, और उन्होंने ये एक फॉर्मूला बनाया था कि 100 बार झूठ बोलो तो लोगों को वो सच लगता है। और ये गोबेल्स की नीति महाराष्ट्र में नहीं चलेगी। मैं फिर से उसको दोहरा रहा हूँ। सर, मराठीमध्ये तुमचं मुख्यालय जे आहे ते दादरमध्ये होणार, अशा प्रकारची चर्चा होती. मात्र आता तरी जे काही नियुक्तीपत्र दिलेलं आहे त्याच्यावरती ठाण्याचा ऍड्रेस आहे. हे बघा, ठाण्याचा ऍड्रेस जरी असला तरी शिवसेनेचं मुख्यालय हे मुंबईमध्येच आहे. जे पत्र पाठवलं हे ठाण्यावरून पाठवलं असेल तर त्याला ठाण्यावरचा ऍड्रेस येणारच. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आपण काळजी करू नका. शिवसेना ही महाराष्ट्राची आहे, महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईला ह्याचं जे आपण म्हणतो की वृक्षारोपण झालं, हे मुंबईला झालेलं आहे. ते छोटंसं रोपटं बाळासाहेबांनी मुंबईला लावलं आणि त्याचा वृक्ष झालेला आहे. हा विचाराचा वृक्ष आहे, आणि त्या शिवसेनेचं बाळासाहेबांचे विचार हे घेऊनच शिंदेसाहेब पुढे जात आहेत, आणि ते जात राहतील. आज तुम्ही शिवसेनेमध्ये जशी गर्दी असायची नेते आल्यानंतर, आज तशी गर्दी ही तुम्हाला फक्त शिंदे साहेबांच्या घरी नंदनवनलाच बघायला मिळेल. नंदनवनला त्यांना भेटायला हजारो लोक ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात. तुम्ही बघा की आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी जे आंदोलनकर्ते असतात त्यांच्याकडून निवेदनं स्वीकारलेली नाही आहेत, परंतु या विधानसभेच्या सत्राच्या वेळेला एक वेगळं चित्र लोकांना बघायला मिळालं की त्यांच्या नेत्यांना इथं आणलं गेलं. त्यांची प्रत्येकाची निवेदनं आदरणीय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी स्वीकारली, त्याच्यावर लिहिलं आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. हे पहिल्यांदा कुठल्याही अधिवेशनामध्ये घडत आहे, आणि त्याच्यामुळे असे मुख्यमंत्री ज्याला महाराष्ट्राला मिळतात त्याला ते बाळासाहेबांच्या स्वप्नातले मुख्यमंत्री आहेत. आणि हे लक्षात घेऊन मला एवढंच सांगायचं आहे की शिंदे साहेब हे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार घेऊन महाराष्ट्रामध्ये जात आहेत, आणि त्या विचाराशी ते एकनिष्ठ आहेत. मला आता एअरपोर्टला आपण समजून घ्या की आतापर्यंत मी कुठल्याही प्रेस कॉन्फरन्समध्ये कुठलीही उत्तरं देण्याची टाळलेली नाही आहे. फक्त मला विमान आहे आणि विमान माझ्यासाठी थांबत नाही, त्याच्यामुळे मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो, अनायसे तुम्ही सगळे इथं आलायत,
हा बंगला फिरून बघा, हा काय माझा बंगला नाही, हा शासनाचा बंगला आहे. परंतु बंगल्याच्या बद्दल ज्यावेळेला चुकीचं सांगितलं जातं, ही वास्तुदेवता असते. वास्तुदेवता नेहमी आशीर्वाद देत असते. तुम्ही चांगलं काम केलं, चांगले आशीर्वाद देत असते. तुम्हाला एकच याचं उदाहरण सांगतो की मी शिक्षण विभागामध्ये काम करतो. शिक्षणाच्या संदर्भात आम्ही असं ठरवलेलं होतं की मुलांच्या पाठीवरचं ओझं कमी करायचं, म्हणून आम्ही पाठ्यपुस्तक आहे याचे सुद्धा 3 भाग करतोय. परंतु पाठ्यपुस्तकाचे 3 भाग केले तरी वह्यांचं ओझं राहणारच मुलांच्या पाठीवर. त्याच्यासाठी आम्ही नवीन निर्णय घेण्याचा आमची प्रक्रिया चालू आहे. अजून हा निर्णय झालेला नाही, परंतु याच्यावर विचार चालू आहे की त्याच पाठ्यपुस्तकाचे जे आम्ही 3 भाग करतोय त्यालाच जर आपण लिखाणाची सोय केली आणि ते पेजेस जोडल्या तर मुलांना किती कन्व्हिनियंट होईल. आता तुम्ही विचार करा, लगेच ते रेफर करू शकतात, लगेच लिहू शकतात, आपल्या नोट्स घेऊ शकतात आणि नोट्स घेताना जे डुप्लिकेशन होतं पाठ्यपुस्तकाचं ते अवॉइड होऊ शकतील. आपली मुलं अधिक अभ्यास करू शकतील, त्यांच्या पाठीवरचा बोजा होऊ शकेल. आणि हा निर्णय मी कधी घेतला, ज्यावेळेला मी ह्या बंगल्यामध्ये राहायला आलो. म्हणजे ह्या बंगल्यामध्ये शंकरराव चव्हाण साहेब 12 वर्ष राहिलेले आहेत आणि इथून ते वर्षावर गेले. मला कधी इच्छा नाही की ह्याच्यापेक्षा आणि वरचं पद मिळावं, परंतु सेवा आहे, ही सेवा लोकांची घडावी. आणि हे बंगले, ही कार्यालय, हे लोकांची सेवा करण्यासाठी दिलेल्या शासनाच्या सुविधा आहेत. त्या आमच्या मालकीच्या कधीही नसतात. म्हणून मी फक्त रंग काढला ह्या बंगल्याला आणि ह्या बंगल्यामध्ये राहायला आलो. आणि हा बंगला आणि ही वास्तू सुद्धा जे आशीर्वाद देईल ते माझ्यासाठी नसतील, ते महाराष्ट्राच्या जनतेसाठी असतात. याचं उत्कृष्ट उदाहरण मी सांगितलं की याचे आशीर्वाद आज महाराष्ट्राच्या प्रत्येक घरातल्या मुलाला मिळणार असतील, तर त्याच्यासाठी चांगली गोष्ट दुसरीच कुठलीच नाही. आणि म्हणून आणि प्रश्न मला विचारू नका. माझी जर तुम्हाला शेवटी शिक्षकांचा फोटो वर्गात लावण्यास शिक्षकांनी विरोध केला, कोणाचा? शालेय शिक्षणामध्ये निर्णय घेतला होता की शिक्षकांचे फोटो शाळेमध्ये लावायचे, वर्गात लावायचे. नाही, बघा, मला याची माहिती घ्यायला लागेल. कुठलीही गोष्ट ही मी त्याची माहिती घेतल्याशिवाय सांगत नसतो. आज मी तुम्हाला जे सांगितलं हे जास्त महत्वाचं आहे की मुलांना पुस्तकाबरोबर वह्याची सुद्धा सुविधा झाली तर महाराष्ट्रातली किती मुलं आहेत बघा, लाखो मुलं आहेत, कोटींच्या संख्येत त्याची हे आहे. या प्रत्येक मुलाला ह्याचा फायदा होणार आहे आणि पालकांना ह्याचा फायदा होणार आहे. असे निर्णय आम्ही घेत राहू. आणि म्हणून जो काय तुमचं उत्तर आहे मी नंतर देईन. नाही, मैं देखिए मेरा फ्लाइट है.